गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय सध्या समस्यांच्या विळाख्यात सापडले आहे. या ठिकाणी 24 तास रुग्णालय सुरू ठेवावे, तसेच 24 तास ऑपरेशन थिएटर देखील सुरू ठेवा. यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवासी डॉक्टर अमित सोहनी यांना निवेदन देण्यात आले. जर या समस्या सोडवल्या नाही तर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील नागरिकांना चांगले उपचार मिळावे यासाठी राज्य सरकारकडून इंदिरा गांधी रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. हे 300 बेडचे रुग्णालय बांधण्यात आले आहे. तर गेल्या 4 वर्षांपूर्वी हे रुग्णालय नगरपालिकेकडून शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून इंदिरा गांधी रुग्णालय सुशोभीकरण करून अत्याधुनिक तयार करण्यात आले आहे. हे रुग्णालय 24 तास सुरू करण्यात आले होते, तसेच सर्व उपचार सुरू करण्यात आले होते. पण गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी डिलिव्हरी पेशंट बाहेर पाठवले जातात. दुपारी 12 नंतर संपूर्ण ऑपरेशन बंद करून ठेवले जातात. तसेच PM 24 तास सुरू ठेवा म्हणून सांगितले तर रुग्णांना हॉस्पिटलमधून उलट उत्तरे दिली जातात. रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसांपूर्वी पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे बाथरूमला जाणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी भूलतज्ञ, सर्जन व विविध आर्किटेक्ट डॉक्टरांची नेमणूक करावी. CPR हॉस्पिटलनंतर रुग्णालय म्हणून इंदिरा गांधी रुग्णालयाची सध्या ओळख बनली आहे. तर गोरगरीब जनतेसाठी इंदिरा गांधी रुग्णालय हे वरदान ठरत आहे. पण येथील डॉक्टरांकडून वेळेवर उपचार होत नाहीत. रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे या बऱ्याचशा समस्या लवकरात लवकर मिटवण्यात याव्या. येणाऱ्या 8 दिवसामध्ये या समस्या जर सोडवल्या गेल्या नाही तर मोठे आंदोलन केले जाईल व तेथे असणाऱ्या डॉक्टरांना धारेवर धरण्यात येईल. कंपाऊंडर सिस्टरकडून उलट उत्तरे रुग्णाला दिली जातात. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला, असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवासी डॉक्टर अमित सुहानी यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.